इतिहास, शौर्य, सांस्कृतिक समृद्धी, विपुलता आणि काळाबरोबर नेहमीच प्रगतिशील असा महाराष्ट्र प्रदेश. जशी आपली खोलवर रुजलेली संस्कृती, काळानुसार विकास, ही भूमी नेहमीच अनेक ऐतिहासिक घटना आणि औद्योगिक प्रगतीचे जन्मस्थान आहे. ही जमीन वैद्यकीय, शिक्षण, कला, क्रीडा आणि मानवाधिकार अशा सर्व क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिली, ज्यांनी भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीमध्ये मराठी भाषा 10व्या स्थानावर आहे. मराठी भाषेमध्ये सर्व आधुनिक भारतीय भाषांचे काही प्राचीन साहित्य आहे, जे सुमारे 600 AD म्हणजे येशू ख्रिस्त जन्माला आले त्या वर्षापासूनचे आहे. मराठी भाषा जगातील सर्वात सुंदर भाषा आहे, ज्याला स्वतःचा असा एक वारसा आहे. त्यात कोकणच्या पावसापासूनचा ओलावा, सह्याद्री पर्वतरांगांची गर्जना, 5 नद्यांची व्यापकता आणि महान सांस्कृतिक वारशाची कुलीनता पाहायला मिळते. महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महान भूमीप्रमाणेच आणि जिथे लोक या समृद्ध मराठी भाषेमध्ये बोलतात, तिथे मराठी चित्रपट देखील या वैचारिक संपत्तीचे प्रतिनिधित्व करतात. मराठी चित्रपटसृष्टी ही भारतातील सर्वात जुनी आणि एक अग्रणी चित्रपटसृष्टी आहे. राजा हरिश्चंद्र हा भारताचा पहिला पूर्ण चित्रपट दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केला होता. हा एक मराठी चित्रपट होता. दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे पहिले प्रणेते आणि संस्थापक म्हणून ओळखले जातात. संत तुकाराम हा चित्रपट 1937 मध्ये व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय काम होते. 1954 मध्ये राष्ट्रीय पुरस्कारांच्या पहिल्याच आवृत्तीत श्यामची आई या मराठी चित्रपटाने सिनेमासाठी पहिले राष्ट्रपती सुवर्ण पदक जिंकले. हा चित्रपट आचार्य प्र के अत्रे यांनी दिग्दर्शित केला होता आणि साने गुरुजींच्या लिहिलेल्या कादंबरीचे ते रूपांतर होते. या चित्रपटसृष्टीला व्ही शांताराम, मास्टर विनायक, भालजी पेंढारकर, आचार्य अत्रे, राजा परांजपे, ग.दी. माडगूळकर, सुधीर फडके, राजा ठाकूर, दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि डॉक्टर जब्बार पटेल असे अनेक दिग्गज लाभले. मराठी चित्रपटसृष्टीकडे सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागात एकूण 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेले आहेत. या व्हिडिओमध्ये आम्ही प्रत्येकाने नक्की पाहाव्या अशा सर्वोत्कृष्ट 20 मराठी चित्रपटांची यादी प्रदर्शित करणार आहोत. चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसतात, तर त्यामध्ये प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्याची आणि त्यांना दैनंदिन जीवनात दुर्लक्ष करणाऱ्या बऱ्याच गोष्टींकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देण्याची क्षमता आहे. मराठी चित्रपटांनी त्यांच्या सादरीकरणामधून हे बऱ्याच वेळा सिद्ध करून दाखवले. तर मग चला उलटी गिनती सुरू करूया. 20 हा चित्रपट 1964 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि राजा परांजपे दिग्दर्शित हा चित्रपट रहस्यमयी पटकथेवर आधारित आहे. जयंत देवकुले यांनी लिहिलेल्या आशा परत येते या कादंबरीचे रूपांतर ग.दी. माडगूळकर यांनी या चित्रपटात केले आहे. प्रसिद्ध भारतीय वकील बाळासाहेब पानसे यांच्या आयुष्याभोवती हा चित्रपट फिरतो. जेव्हा पानसे वकील परदेशात गेलेले असतात, त्यांना त्यांच्या पत्नी आशाचा आकस्मिक निधन झाल्याचा एक टेलिग्राम मिळतो. बाळासाहेब आपल्या पत्नी आशावर खूप प्रेम करत असतात आणि या बातमीमुळे त्यांना खूप मोठा धक्का बसतो. तिच्या अंत्यसंस्कारानंतर काही दिवसांनी पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळीत अटक केलेली एक महिला आशा असल्याचा दावा करते. पत्नीच्या निधनाच्या शोकात असल्यामुळे पानसे वकील सुरुवातीला महिलेने केलेल्या विधानावर विश्वास ठेवत नाही, कारण अंत्यसंस्काराच्या वेळी ते तिथे होते आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला मृत अवस्थेत नक्कीच पाहिलेले होते. ते तिच्यावर तोतया असल्याचा आणि हे सर्व काही ही महिला पैशांसाठी करत असल्याचा आरोप लावतात. परंतु लवकरच ती महिला त्यांच्या जीवनाबद्दल आणि पती पत्नी दरम्यान झालेल्या अनेक व्यक्तिगत गोष्टी सांगायला लागते आणि या संपूर्ण गोष्टीमुळे पानसे मोठे पेचात अडकतात. न्यायालयीन कचेरीत एकानंतर एक उलगडत जाणाऱ्या गोष्टी शेवटपर्यंत प्रेक्षकांना खुर्चीवरून हलू देत नाहीत. पण संवाद या जनरेशनसाठी थोडे विचित्र आहे. पण चित्रपटाची एकंदरीत पटकथा खरोखरच खूप इंटरेस्टिंग आहे. बाळासाहेब पानसे यांच्या भूमिकेत
काशीनाथ घाणेकर यांनी नक्कीच उत्तम काम केले आहे. या चित्रपटाला व्यावसायिकदृष्ट्या यश तर मिळालेच, पण मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला. सुनील दत्त आणि साधना अभिनीत मेरा साया हा हिंदी चित्रपट देखील या चित्रपटाचा रिमेक होता. मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट क्लासिक चित्रपटांपैकी एक म्हणजे पाठलाग. 19 लपंडा हा चित्रपट 1993 मध्ये प्रदर्शित झाला असून सचिन आणि संजय पारेकर यांनी याची निर्मिती केली. त्याचे दिग्दर्शन श्रावणी देवधर यांनी केले आहे. हा चित्रपट अतिशय इंटरेस्टिंग गोष्टीवर आधारित आहे. या चित्रपटात अनेक पात्र आहेत आणि सर्व पात्र साध्या प्रेमपत्रामुळे आलेल्या शंकांमुळे कसे गोंधळात पडतात याची एक गमतीशीर कथा आहे. एका व्यायामशाळेचा आळशी मालक अभिजित आपल्या वकील पत्नी आसावरी आणि महाविद्यालयीन मुलगी रसिका यांच्यासमवेत पुण्यात मस्त जीवनशैलीत जगत असतात, जी एका नगरसेवकाचा मुलगा विक्रम सोबत फिरत असते. अभिजित यांचे मित्र वकील अनंतराव सुद्धा आपली पत्नी उल्का, एक मुलगा असीम, शाळेत जाणारी मुलगी चिन्नी आणि त्यांची विधवा आई यांच्यासोबत पुण्यात राहत असतात. अभिजित आणि अनंतराव दोघेही आसावरीसह दर आठवड्याला एकदा एकत्र येऊन मद्यपान आणि कविता वाचनाचा प्रोग्राम करत असतात. पण लवकरच त्यांच्या मजेत चाललेल्या आयुष्यात एक गमतीशीर वळण येते, जेव्हा अभिजितला आपल्या घरात एक प्रेमपत्र मिळतं आणि आपल्या पत्नीचा कोणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याला येतो. पात्रांच्या आयुष्यांची संपूर्ण गुंतागुंत या चित्रपटाच्या शेवटपर्यंत सुंदरपणे दाखवली आहे. एक साधा संशय आसपासच्या सर्व पात्रांच्या जीवनात अनावश्यक गोंधळ कसा निर्माण करू शकतो हे या चित्रपटात खूप मजेशीर दाखवले आहे. प्रेक्षक म्हणून ही संपूर्ण गुंतागुंत आणि गोंधळ पाहणे खरोखर खूप मजेशीर अनुभव आहे. या चित्रपटातील सर्व मुख्य कलाकार सुनील बर्वे, पल्लवी रानडे, अशोक सराफ, वंदना गुप्ते, विक्रम गोखले, सविता प्रभुणे, वर्षा उसगावकर, अजिंक्य देव आदींनी उत्कृष्ट काम केले आहे. या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला. 18 चौकट राजा स्मिता तळवळकर निर्मित आणि संजय सुरकर दिग्दर्शित हा चित्रपट 1991 मध्ये प्रदर्शित झाला. ही अशा कुटुंबाची कहाणी आहे जी स्वतःच्या समस्यांना सामोरे जात असताना देखील मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या व्यक्तीला दत्तक घेते आणि त्याला त्याचे कौशल्य विकसित करण्यास प्रोत्साहित करते. हा चित्रपट एक सुंदर भावनिक प्रवास आहे, ज्याचा अनुभव फक्त हा चित्रपट पाहतानाच होतो. एक झोका आणि हे जीवन सुंदर आहे या सुंदर गाण्यांसाठी चौकट राजा नेहमीच ओळखला जातो. या चित्रपटात नंदूच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दुर्गा मावशीच्या भूमिकेत सुलभा देशपांडे आणि मीनलच्या भूमिकेसाठी स्मिता तळवळकर यांनी संपूर्ण न्याय दिला. या चित्रपटात साध्यापणासह भावनांची गुंतागुंत खूप सुंदरपणे सादर केली आहे. चौकट राजा या चित्रपटाचं सुंदर पटकथेसाठी आणि सादरीकरणासाठी सर्व मराठी चित्रपटांमध्ये नेहमीच एक खास स्थान आहे. व्ही शांताराम निर्मित हा चित्रपट 1972 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हेनरिक मान यांच्या 1905च्या प्रोफेसर अंड्रॅट या कादंबरीवर आधारित आहे. ही श्रीधर पंत, ज्यांना गुरुजी म्हणून मोठ्या प्रमाणावर ओळखले जाते, नावाच्या शालेय शिक्षकाची कथा आहे, जे एक तत्वनिष्ठ आणि नीतिमान व्यक्ती असतात. ते एका खेड्यातल्या शाळेत तेथील मुलांना आणि अशिक्षित प्रौढांना शिक्षण देत असतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे हे गाव संपूर्ण जिल्ह्यातील एक आदर्श गाव म्हणून घोषित केले जाते. एके दिवशी एक तमाशा गट गावात येतो, परंतु त्यांच्या विचारसरणीच्या अभावामुळे गुरुजी त्यांना गावातून निघून जायला सांगतात, कारण तमाशामुळे ग्रामस्थांच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांचे भविष्य खराब होऊ शकते. पण काही घटनांनंतर गुरुजी हळूहळू तमाशाच्या मुख्य नर्तिका चंद्रकलेकडे आकर्षित होतात आणि कालांतराने तिच्या प्रेमात देखील पडतात. उच्च नैतिकतेने वागणारा नीतिमान माणूस आणि त्याच्या एका चुकीच्या पडलेल्या पावलामुळे
तो भूतकाळात कमावलेली सर्व प्रतिष्ठा आणि चांगले कार्य कसे गमावतो या विषयावर हा चित्रपट आधारित आहे. पिंजरा म्हणजे प्रेम आणि अपराध आणि त्यात गुरुजी आणि चंद्रकला कसे अडकतात याची एक दुःखद कथा आहे. डॉक्टर श्रीराम लागू यांनी गुरुजींच्या भूमिकेत जबरदस्त काम केले. त्यांनी बजावलेल्या अनेक भूमिकांपैकी ही एक खूप गाजलेली भूमिका आहे. हा चित्रपट नेहमीच आपल्या हिट संगीत आणि अभिनेत्री संध्यावर चित्रित गाण्यांसाठी ओळखला जातो. जगदीश खेबुडकर यांच्या गीत रचनेवर राम कदम यांनी या चित्रपटाचे साऊंड ट्रॅक तयार केले आहेत. चित्रपटाने त्यावेळेस सर्वात मोठे व्यावसायिक यश संपादन केले आणि त्यावेळी पुण्यात तब्बल 144 आठवडे हा चित्रपट चालला होता. या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला. या चित्रपटामुळे मराठी चित्रपट सृष्टीत रंगीत चित्रपटांची सुरुवात झाली. 16 घराबाहेर संजय सुरकर दिग्दर्शित आणि रतन मदन निर्मित हा चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची सुरुवात महिलांची राजकीय प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी सरकारने कोटा जाहीर केल्यापासून होते. अण्णासाहेब यांच्या भूमिकेत मोहन जोशी आपल्याला दिसतात. गेली 30 वर्षे आमदार असतात. अण्णासाहेब त्यांच्या हुशार मुलीला वसुधा, सोनाली कुलकर्णी या भूमिकेत दिसतात, ला राजकारणात उतरण्यात आणि आमदारकीचा पदभार स्वीकारण्यास भाग पाडतात, जेणेकरून त्यांच्या घरच्या राजकारणाचा वारसा पुढे चालू राहील आणि आमदारकीच्या पदावर नसून देखील त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी काही बदलणार नाही. कालांतराने वसुधाला समजते की ती आपल्या वडिलांच्या हातातली एक कठपुतली आहे आणि तिला आमदार म्हणून कोणतेही सामर्थ्य नाही. एका नामांकित, सन्माननीय आणि विशेषाधिकार प्राप्त कुटुंबातून असून सुद्धा पक्षपाती लैंगिक असमानता वसुधा पाहू शकत असते. जेव्हा स्त्री पुरुषाच्या खुर्चीवर बसते तेव्हा राजकारणाचा खेळ कसा खेळला जातो आणि वसुधा सर्व मानवाधिकारांसाठी कशी लढते हे या चित्रपटात खूप सुंदरपणे दाखवले आहे. घराबाहेर हा एक मजबूत सामाजिक संदेश देणारी अप्रतिम पटकथा आहे. या चित्रपटामध्ये महिला आणि नेतृत्व याविषयी समाजाची दुहेरी मानके सुंदरपणे दर्शवली आहेत. वसुधाच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी हिने उत्तम काम केले आहे. घाणेरड्या राजकारणामुळे समाजातील कठोर सत्य आणि दुःख दर्शविण्यास दिग्दर्शक सुंदर सुरकर यांनी अजिबात संकोच केलेला नाही. हा चित्रपटाचा विषय अजून सुद्धा रिलेटेबल आहे आणि आपल्या आजूबाजूला अजून देखील अशा परिस्थिती आपण पाहू शकतो. या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, सहाय्यक अभिनेता, कला दिग्दर्शन, पोशाख, मेकअप आणि सर्वोत्कृष्ट पटकथा अशा 8 विभागात महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाले. 15 उत्तरायण शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिकेतला आणि बिपिन नाडकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट जयवंत दळवी लिखित दुर्गी या मराठी नाटकावर आधारित आहे. ही कथा आहे रघुवीर राजाध्यक्ष यांची, जे सेवानिवृत्तीनंतर मुंबईत त्यांच्या मुलगा संजयकडे राहायला येतात, ज्याचे लवकरच लग्न होणार असते आणि लग्नानंतर USA जाण्याच्या तयारीत तो असतो. रघु गेली 14 वर्षे पत्नीच्या निधनापासून एकटेच राहत असतात. इथे आल्यावर ते त्यांच्या लहानपणीची मैत्रीण कुसुमावतीला भेटतात. रघुला कुसुदा पुढचे पाऊल राजदत्त दिग्दर्शित हा चित्रपट 1986 मध्ये प्रदर्शित झाला होता. आशालता, यशवंत दत्त, निळू फुले, प्रशांत दामले यात मुख्य भूमिकेमध्ये दिसतात. चित्रपटाचा कथानक घरगुती हिंसाचार, महिलांचा छळ आणि हुंडाबळीवर आधारित आहे. विवाहानंतरचे शोषण आणि स्त्रियांनी त्यांच्या स्वतःच्या हक्कासाठी कसे उभे राहावे हे या चित्रपटात सांगितले आहे. ही कहाणी आहे आशाची, जी एका चांगल्या कुटुंबातील असते. आशा अशा मुलाशी लग्न करते ज्याला फक्त तिच्या वडिलांकडून मिळणाऱ्या हुंड्यामध्ये इंटरेस्ट असतो. वेळेप्रमाणे तिचा नवरा आणि लोभी सासूद्वारा पैशांच्या अनेक मागण्या आशाच्या वडिलांकडे केल्या जातात आणि त्यासाठी ते दोघे तिचा खूप मानसिक आणि शारीरिक छळ करत असतात.
पण या सगळ्यामध्ये तिचे सासरे आणि शेजारी हेच तिचे आधार असतात. तिच्या दुःखामुळे प्रेक्षकांना समाजातील महिलांची परिस्थिती व क्रूर हुंडा पद्धतीची जाणीव होते. मुलीच्या घरच्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या असूनही तिला तिच्या सासरकडचे लोक सुखी ठेवतीलच याची काहीही गॅरंटी नसताना असहाय्य वडील म्हणून फुले आपल्याला एका मुलीच्या वडिलांना कसे वाटते हे उत्तमरित्या आपल्या अभिनयातून पटवून देतात. या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. 13 नॉट ओन्ली मिसेस राऊत. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला. मिसेस राऊत यांच्या भूमिकेत आदिती देशपांडे मुख्य भूमिकेत आहेत. मिसेस विद्या राऊत या जुहू बीचजवळ त्यांच्या बॉस कारखानीसचा खून करतात आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करतात. त्यांनी हत्येचे हत्यार देखील पोलिसांकडे दिलेले असते. स्वाती दंडवते या एक नवीन आश्वासक वकील त्यांचा खटला लढवण्याचा निर्णय घेतात. मिसेस राऊत यांच्याशी त्यांच्या सुरुवातीच्या भेटी वाया जातात, कारण त्या वारंवार आपल्या गुन्ह्याची कबुली देत असतात आणि मिळेल त्या शिक्षेसाठी त्या तयार असतात. पण या संपूर्ण परिस्थितीत स्वातीला विश्वास असतो की या प्रकरणात काहीतरी सत्य नक्कीच लपलेले आहे. स्वाती ते शोधण्याचे ठरवते आणि कालांतराने तिला या गुन्ह्यामधील सत्य काय ते सापडते. पुरुषप्रधान विचारसरणी आणि त्यामुळे होणारे शोषण, त्याविरुद्ध 2 स्त्रियांच्या संघर्षाची ही कहाणी आहे. या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, यात काही शंका नाही. मिसेस राऊत म्हणून आदिती देशपांडे यांनी उत्तम काम केले आहे. त्यांचा अभिनय दर्शकांना निशब्द करून टाकेल. हा चित्रपट पाहिल्यानंतर दर्शकांना निश्चितच काही दिवस अस्वस्थ वाटेल. ते समाज असो व कुटुंबाच्या विरोधात असो, स्वाती आणि मिसेस राऊत यांनी दर्शकांसमोर स्वतःच्या हक्कासाठी भूमिका घेण्याचे एक उत्तम उदाहरण मांडले आहे. 12 रिंगण. मकरंद माने दिग्दर्शित हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. ही एका वडील आणि मुलाची हृदयस्पर्शी कथा आहे. दुष्काळ आणि कर्जाच्या क्रूर वर्तुळात अडकलेला एक शेतकरी आपल्या अडचणी, प्रश्नांची उत्तरे आणि आपली गेलेली आई कदाचित देवस्थानी भेटेल या आशेमध्ये असलेला त्याचा 7 वर्षाचा मुलगा आणि त्यांचे प्रयत्न या चित्रपटात दाखवले आहेत. मदतीसाठी दुसऱ्या कोणाकडेही जाता येत नसल्यामुळे ते पंढरपुरात देवाच्या निवासस्थानी जातात. तिथे प्रत्येकाला वाटते की त्यांना जे पाहिजे ते मिळेल, परंतु हा शोध त्यांच्या नात्याची, नैतिकतेची आणि विश्वासाची परीक्षा घेतो. या प्रवासात खरंच त्यांना त्यांची प्रश्नाची उत्तरे मिळतील आणि प्रतिकूल परिस्थितीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा काही मार्ग या वडील आणि मुलाला मिळेल का? वडील अर्जुन आणि मुलगा अभिमन्यू यांच्या मुख्य भूमिका शशांक शेंडे आणि साहिल जोशींनी साकारल्या आहेत. दोन्ही कलाकार त्यांच्या स्वाभाविक कामाने तुमचे मन जिंकतील, विशेषतः बालकलाकार साहिल जोशी. रिंगणने आपल्याला गरीब शेतकऱ्याच्या क्रूर वास्तवाची जाणीव होते आणि हा चित्रपट नक्कीच खूप भावनिक अनुभव आहे. चित्रपट बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला होता. या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. 11 एक होता विदूषक. भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ निर्मित आणि जब्बार पटेल दिग्दर्शित हा चित्रपट 1992 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, मधु कांबीकर, निळू फुले, वर्षा उसगावकर, मोहन आगाशे आणि दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत दिसतात. हा चित्रपट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेता अबुराव लक्ष्मीकांत बेर्डे या भूमिकेत दिसतात. यांची हृदयस्पर्शी कथा आहे. एक तमाशा नृत्यांगना असलेल्या मंजुळाचा मुलगा एक सुप्रसिद्ध कलाकार कसा बनला यावर हा चित्रपट आधारित आहे. प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी कलाकाराने केलेले वैयक्तिक भावनिक त्यागाचे वर्णन या चित्रपटात पाहायला मिळते. राजकारणासाठी कलाकारांचा केलेला वापर, स्वतःची कितीही घुसमट झाली तरीही प्रेक्षकांना हसवण्यासाठी विदूषकाच्या मनस्थितीचे पडद्यामागचे दुःख यात दाखवले आहे. आपल्या विनोदी भूमिकांबद्दल नेहमीच परिचित असलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चित्रपटामध्ये अबुरावच्या भूमिकेत अप्रतिम काम केले. कलाकारांची ही कहाणी जब्बार पटेल यांनी अतिशय सुंदरपणे दाखवली आहे.
उत्कृष्ट दिग्दर्शन आणि उत्कृष्ट अभिनयामुळे हा चित्रपट पाहायला आणखी विशेष वाटतो. या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. 10. डोंबिवली फास्ट. निशिकांत कामत दिग्दर्शित हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात संदीप कुलकर्णी, शिल्पा तुळसकर आणि संदेश जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही कहाणी आहे माधव आपटे नावाच्या मध्यमवर्गीय, सामान्य, प्रामाणिक, कायदा पाळणाऱ्या बँकेत काम करणाऱ्या एका नागरिकाची, जो आजूबाजूला सर्व क्षेत्रात सतत होत असणाऱ्या अन्याय आणि भ्रष्टाचारामुळे संतापलेला असतो. वारंवार अशा परिस्थितींना सामोरे जात असताना एके दिवशी त्याचा रागाचा पारा फुटतो आणि त्याचे मानसिक संतुलन बिघडते. तो सर्व गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी मुंबईत कायदा स्वतःच्या हातात घेण्याचा प्रयत्न करतो आणि कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना मारत सुटतो. अशामुळे शहरात दहशत पसरते. ही एक शोकांतिका असली तरी हा चित्रपट प्रेक्षकांवर सामाजिक जीवनातील आणि सामान्य माणसावर भ्रष्टाचारामुळे होणाऱ्या अन्यायाबद्दल निश्चितपणे विचार करायला लावते. संदीप कुलकर्णी यांनी माधव आपटे म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक पुरस्कारही मिळाले. भ्रष्टाचारामुळे सामान्य माणसाचा संघर्ष पडद्यावर दाखविण्यास निशिकांत कामत हे मागे पुढे पाहत नाहीत. हा चित्रपट प्रत्येक सामान्य नागरिकाचे डोळे नक्कीच उघडेल आणि जवळपास घडणाऱ्या अन्यायासाठी उभे राहण्याचा संदेश देतो. निशिकांत कामत यांनी तमिळ भाषेत इवानो ओर्वन नावाने या चित्रपटाची पुनर्निर्मिती देखील केली आहे. 9. वास्तुपुरुष. भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ निर्मित, सुमित्रा भावे, सुनील सुकठणकर सह दिग्दर्शित हा चित्रपट 2002 मध्ये प्रदर्शित झाला. ही कथा आहे भास्कर देशपांडे या नावाजलेल्या डॉक्टरची, ज्यांना मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये प्रतिबंधात्मक औषधांच्या समर्पित कार्याबद्दल प्रतिष्ठित रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्रदान करण्यात येतो. एके दिवशी भास्कर 40 वर्षांनंतर आपल्या गावी जायचं ठरवतो आणि आपल्या जुन्या वडिलोपार्जित वाड्याच्या अवशेषांमधून जात असताना त्याला सगळ्या आठवणी समोर येतात. खालच्या जातीतील लोकांवर अन्याय केल्याबद्दल घरातल्या पुढच्या पिढीला वास्तुपुरुषाचा शाप लागलेला आहे असे भास्करच्या आईला वाटत असते. भास्कर आपल्या बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करून कसा डॉक्टर होतो आणि गोरगरिबांसाठी स्वतःला वाहून घेतो याची ही कथा. हा चित्रपट संघर्ष, दृढ इच्छाशक्ती आणि भावना यांचे परिपूर्ण मिश्रण आहे. भास्कर वाईट परिस्थितीतून डॉक्टर बनण्याचे ध्येय कसा साध्य करतो हे खूप सुंदररित्या दाखवले आहे. भास्कर म्हणून महेश एल कुंचवार यांनी उत्कृष्ट काम केले. उत्कृष्ट अभिनय आणि एक सुंदर पटकथा या चित्रपटाला आणखी खास बनवते. चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. 8. श्यामची आई. आचार्य अत्रे दिग्दर्शित हा चित्रपट 1953 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकावर आधारित आहे. श्यामची आई स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने, ज्यांना आपण साने गुरुजी म्हणून ओळखतो, यांचे आत्मचरित्र आहे. हे पुस्तक मराठी साहित्यात आईच्या प्रेमाची सर्वात मोठी श्रद्धांजली मानले जाते. या चित्रपटाचे कथानक श्याम आणि त्यांच्या आईसोबतच्या नात्यावर आधारित आहे. श्यामच्या आईची शिकवण, त्याचा त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम आणि गरिबी असतानाही आपले आदर्श आणि तत्त्वे कसे टिकवायचे हे खूप छान सांगितले आहे. श्यामच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे नाते यात दाखवले आहे. हा चित्रपट आईचे तिच्या मुलावर असलेले प्रेम दर्शवितो. या चित्रपटात कोकणातील ग्रामीण भागातली कुटुंब व्यवस्था आणि त्याच कुटुंबातल्या सदस्यांचे एकमेकांसोबतचे नाते पाहायला मिळते. या चित्रपटाने भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. चित्रपटाने पुस्तकातल्या श्यामच्या आईचे तंतोतंत रूपांतर पडद्यावर आणले. चित्रीकरणातला साधेपणा, नात्यामधला ओलावा आणि मुख्य पात्रांच्या अभिनयामुळे
हा चित्रपट आणखी सुंदर बनतो. श्यामची आई म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री वनमाला यांनी त्यांच्या शांत आणि स्वाभाविक अभिनयाने श्यामच्या आईला पडद्यावर खूप सुंदरपणे उतरवलं. 7. किल्ला. अविनाश अरुण दिग्दर्शित हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला. ही 11 वर्षाच्या मुलाची कहाणी आहे. त्याने नुकतेच आपल्या वडिलांना गमावले आणि त्याच्या आईची पुण्याहून बदली झाल्यानंतर त्याला कोकणातल्या एका लहानशा गावात नवीन शाळेत जाण्यास भाग पाडले जाते. वयात येताना आणि नुकत्याच घरातल्या जवळच्या व्यक्तीला गेल्यावर तो मानसिकदृष्ट्या परिस्थितीचा सामना कसा करतो हे या चित्रपटात दाखवले आहे. एकट्या आईला घर सांभाळताना आणि कामाचा ताण सहन करत किती संघर्ष करावा लागतो हे देखील यामध्ये पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील एका छोट्याशा गावात चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. सुंदर छायांकन पटकथेचं सौंदर्य आणखी वाढवते. पार्थ भालेराव आणि अर्चित देवधर या दोन्ही बालकलाकारांच्या सुंदर अभिनयामुळे हा चित्रपट आणखीनच सुंदर बनला आहे. अमृता सुभाषने साकारलेली आई आणि मुलगा चिन्मय यांच्यातले नाते खरोखरच खूप खास दाखवले आहे. भावनांमधली गुंतागुंत आणि कथेतल्या पार्श्वभूमीचा साधेपणा या चित्रपटात अविनाश अरुण यांनी उत्तम प्रकारे हाताळलेला आहे. छायांकन, पटकथा आणि मुख्य कलाकारांचा स्वाभाविक अभिनय याचे एक सुंदर मिश्रण या चित्रपटात पाहायला मिळते. 6. सिंहासन. अरुण साधो यांनी लिहिलेला आणि डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित हा चित्रपट 1987 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात निळू फुले, अरुण सरनाईक, श्रीराम लागू, मोहन आगाशे, रीमा लागू, नाना पाटेकर, उषा नाडकर्णी, दत्ता भट्ट आणि सतीश दुभाषी हे मुख्य भूमिकेत दिसतात. हा सिनेमा भारताच्या राजकीय गोंधळ आणि त्याच्याशी समांतर घडामोडींवर आधारित आहे. यात निळू फुले दिगू टिपणीस नावाच्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसतात, ज्याला टेलिफोन टॅपिंगद्वारे कामगार संघटना आणि राजकारण्यांमधील संबंध अशा अनेक प्रकरणाबद्दलचे जाळे उघडकीस येतात. या कथानकामुळे मुंबई उद्योजक क्षेत्राशी निगडीत महाराष्ट्रातील राजकीय भ्रष्टाचाराची नोंद होते. चित्रपटाने भ्रष्ट सामाजिक आणि राजकीय वातावरण आणि त्यामुळे होणारे सर्वसामान्यांचे हाल उत्तम प्रकारे दर्शविले आहेत. व्हाईट कॉलर आणि राजकारण्यांच्या स्वार्थी आणि अधाशी वर्गाचा सामान्य माणसावर कसा परिणाम होतो हे यात नमूद होते. आम्ही चित्रपटाच्या कथानकाबद्दल जास्ती माहिती देणार नाही, कारण प्रत्येकाने हा चित्रपट नक्की पाहायला पाहिजे असे आम्हाला वाटते. चित्रपटाचे कथानक खूप चांगले लिहिले गेले आहे आणि प्रत्येक घटक खूप बारकाईने दर्शविला आहे. अरुण सरनाईक यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि राज्याचे अर्थमंत्री म्हणून श्रीराम लागू यांनी उत्कृष्ट काम केले आहे. प्रेक्षक म्हणून या सर्व वाटाघाटी, राजकीय क्षेत्रात घडून येणाऱ्या तडजोडी आणि घोडे व्यापार पाहणे खरंच सामान्य माणसाच्या कल्पनेच्या बाहेरचे आहे. हा चित्रपट एकमेव आणि ट्रेंड सेटर चित्रपट आहे. ज्या लोकांना राजकारण आणि चालू घडामोडींमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना हा चित्रपट खरंच खूप आवडेल. या चित्रपटात वास्तविकता, भावना आणि राजकारणाचे परिपूर्ण मिश्रण पाहायला मिळते. या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला, यात काही शंका नाही. डॉक्टर जब्बार पटेल यांनी मराठी इंडस्ट्रीला दिलेल्या सर्वोत्कृष्ट योगदानामध्ये हा एक चित्रपट येतो. 5. सामना. जब्बार पटेल दिग्दर्शित हा चित्रपट 1975 मध्ये प्रदर्शित झाला. निळू फुले आणि श्रीराम लागू यामध्ये मुख्य भूमिकेत दिसून येतात. एके दिवशी एक मध्यमवयीन कंगाल दारुडा, श्रीराम लागू या भूमिकेत आहेत, एका बसमध्ये एका शांत गावात पोहोचतो. बस स्टँडवर काही लोक मारुती कांबळेविषयी काहीतरी बोलत असतात. त्याच्या आगमनाची बातमी गावचे जहागीरदार आणि साखर कारखानदार हिंदूराव धोंडे पाटील यांच्यापर्यंत पोहोचते. निळू फुले या भूमिकेत दिसतात. त्यांना हा दारुडा कदाचित केंद्र सरकारने पाठवलेला गुप्तहेर असू शकतो अशी शंका वाटू लागते आणि हिंदूराव चिंताग्रस्त होतात. हिंदूराव त्या मद्यपीला त्यांच्या वाड्यावर आमंत्रित करतात.
आणि त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी तिथेच त्याला राहायची जागा करून देतात. लवकरच कंगाल आणि जहागीरदारामध्ये एक विलक्षण नात्याची सुरुवात होते. हा चित्रपट एका कंगाल आणि जहागीरदाराचा एकमेकांशी सामना नसून हा एका व्यक्तीचा त्याने केलेल्या पापाशी केलेला सामना आहे. निळू फुले यांच्या जबरदस्त आणि खोल डायलॉग्सने तुमच्या मनावर खूप खोल प्रहार होतील. चित्रपटाच्या पटकथेत भावनेचे बरेच स्तर पाहायला मिळतात. हा चित्रपट पाहिल्यानंतर कमीत कमी आठवडाभर तरी तुम्हाला झोप लागणार नाही. निळू फुले आणि श्रीराम लागू यांचा जबरदस्त अभिनय पाहण्यासारखा आहे. काही दृश्य इतकी जबरदस्त दाखवली आहेत की ती आपल्याला निशब्द करून टाकतात. बऱ्याच भावना आणि त्या पात्रांच्या व्यक्तिमत्वामधले थर एकाच चौकटीत दाखवणे खूप अवघड असते. पण डॉक्टर जब्बार पटेल यांनी आपल्या दिग्दर्शनाने हे खूप सहजपणे दाखवले आहे आणि त्यांच्या याच दिग्दर्शनाचा हा चित्रपट एक उत्कृष्ट नमुना आहे. या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला यात काही शंका नाही. 4. जोगवा. आय ड्रीम्स प्रोडक्शन्स निर्मित, राजीव पाटील दिग्दर्शित, संजय कृष्णाजी पाटील यांच्या पटकथेवर आधारित हा चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला. उपेंद्र लिमये आणि मुक्ता बर्वे यामध्ये मुख्य भूमिकेत दिसतात. जोगवा म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिलेली भिक्षा. देवी यल्लम्माच्या महिला भक्तांनी भिक्षुकांना जोगतीन आणि पुरुष भक्तांनी भिक्षुकांना जोगता म्हणून ओळखले जाते. त्यांना समाजाने सर्व काही सोडून देवीची सेवा करण्यास भाग पाडले जाते. जोगत्याने पुरुष म्हणून असलेल्या सगळ्या इच्छांचा त्याग केला पाहिजे आणि जोगतिनीने स्वतःचा त्याग करावा लागतो. ती लग्न करू शकत नाही, बाळाला जन्म देत नाही किंवा स्वतःचे आयुष्य म्हणून जगू शकत नाही. पुरातन काळापासून ही परंपरा ग्रामीण भागात मानली जाते आणि सत्तेच्या नावाखाली बऱ्याचदा या परंपरांचा दुरुपयोग पण केला जात आला आहे. कर्नाटकातील काही खेड्यांमध्ये अजूनही ही परंपरा पाहिली जाते. ही जोगता आणि जोगतीन यांच्यातील एक प्रेमकथा आहे. या चित्रपटात उपेंद्र लिमये जोगत्याच्या तर मुक्ता बर्वे जोगतिनीच्या भूमिकेत दिसतात. रूढी परंपरा आणि ग्रामीण भागातील अंधश्रद्धेने ग्रस्त असलेल्या समाजाच्या ढोंगीपणाचे आणि शोषणाचे विदारक रूप दाखवणारी ही कथा. जोगवा ही स्त्रीभेद, भेदभाव, गुलामगिरी आणि लैंगिक अत्याचाराच्या बंधनातून मुक्त होण्यासाठीच्या प्रेरणादायक प्रवासाची मार्मिक कथा आहे. उपेंद्र लिमये आणि मुक्ता बर्वे यांनी अप्रतिम अभिनय केला आहे. भारतातील या रूढी परंपरा आणि अशा क्रूर धार्मिक विधींच्या नावाखाली किती अत्याचार केला जातो, तसेच या परंपरेचा समाजाने मानवी हक्कांविरुद्ध किती गैरवापर केला आहे हे दिसून येते. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 5 पुरस्कार मिळाले. सामाजिक विषयांवर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, उपेंद्र लिमयेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता, अजय अतुलसाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन, जीव रंगला या गाण्यासाठी हरिहरन यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, श्रेया घोषाल यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार प्रदान करण्यात आले. 3. उंबरठा. D.V. राव निर्मित आणि डॉक्टर जब्बार पटेल यांनी सहनिर्मित आणि दिग्दर्शन केलेला हा चित्रपट 1982 मध्ये प्रदर्शित झाला. मराठी चित्रपट सृष्टीत डॉक्टर जब्बार पटेल यांचे आणखी एक सुंदर योगदान. शांता निसाळ यांच्या बेघर या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाची पटकथा सुलभा महाजन ह्या एका सुशिक्षित स्त्रीची असून ती आपल्या 4 भिंतींच्या बाहेर पडून समाजात बदल घडवून आणू इच्छिते. तिला समाजातील अत्याचार झालेल्या, मारहाण झालेल्या दुर्लक्षित महिलांसाठी काहीतरी रचनात्मक बदल घडवून आणायचा असतो. तिला महिला सुधारक अधीक्षक म्हणून नोकरीची ऑफर मिळते. नोकरीच्या ऑफरमुळे तिची पुराणमतवादी सासू आणि तिचा वकील पती सुभाष गिरीश कर्नाड या भूमिकेत दिसतात.
घर सोडून दुसऱ्या गावात कामासाठी जायला सुरुवातीला आक्षेप घेतात. सुलभाला आपल्या लहान मुलीबद्दल आणि तिच्या संगोपनाबद्दल पण काळजी वाटत असते. तिच्या जाऊ आधार देतात आणि मुलीला सांभाळायची जबाबदारी स्वतःकडे घेतात. सगळ्या संघर्षाला सामोरे जाऊन सुलभा ठरल्याप्रमाणे नोकरीवर रुजू होते. तिला तिच्या नोकरीत सुरुवातीला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागतो आणि पूर्वी झालेल्या फसवणुकी कमी करून शाळेत शिस्त आणण्यास ती सुरुवात करते. तिच्या या प्रवासात तिला अनेक कठोर सत्य कळतात आणि स्त्रियांच्या इतक्या गंभीर समस्या किती बेपर्वाईने शाळेची समिती हाताळते हे तिला सहन होत नाही. जेव्हा ती घरी आपल्या कुटुंबाकडे परत येते तेव्हा तिला आढळते की तिचा नवरा तिच्या अनुपस्थितीत इतर स्त्रीसोबत संबंधात आहे. तिची मुलगी आनंदाने तिचे स्वागत पण करत नाही. शेवटी तिला या प्रवासात एकटीच असल्याचे समजते आणि एका संपन्न आणि सुसंस्कृत घरात असून देखील तिची परिस्थिती सुधार शाळेतल्या त्या महिलांपेक्षा काही वेगळी नाही हे जाणवते. चित्रपटाचा विषय अजूनही रिलेटेबल आहे आणि सध्याच्या समाजात महिलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष अजूनही अशाच बेजबाबदारपणे केले जाते. सुलभाच्या भूमिकेत स्मिता पाटील यांनी आपल्या स्वाभाविक अभिनयाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आपल्या कुटुंबापासून अलिप्त होण्याच्या जोखमीवर देखील नोकरीमधून आपली ओळख प्रस्थापित करू इच्छिणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यावर प्रामाणिकपणे सिनेमॅटिक वक्तव्यासाठी या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 2. देऊळ. अभिजित घोलप निर्मित, उमेश विनायक कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला. गिरीश कुलकर्णी, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, शर्वणी पिल्लाय, सोनाली कुलकर्णी यामध्ये मुख्य भूमिकेत दिसतात. या चित्रपटाची पटकथा जागतिकीकरणाचा भारताच्या छोट्या शहरांवर प्रभाव व राजकीय वातावरणावर झालेला भयंकर परिणाम या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या कथेची सुरुवात एका मंगरूळ नावाच्या महाराष्ट्रातल्या शांत गावात होते. केशा, गिरीश कुलकर्णी या भूमिकेत दिसतात. एक साधा गावातला तरुण भाऊ म्हणजेच नाना पाटेकर यांच्या गोठ्यात कामाला असतो. एके दिवशी तो भाऊंच्या गायींपैकी एक करडी नावाच्या गायीला गावाजवळच्या टेकडीवर चरायला घेऊन जातो. तिथे टेकडीवर औदुंबराच्या झाडावर करडी तिची शिंगे साफ करते आणि केशाला दत्ताचे दर्शन घडते. भगवान दत्तात्रेयाने त्याला दर्शन दिलं आणि देवाच्या अवताराचा अनुभव झाला असं म्हणत केशा गावात ओरडत सुटतो. मंगरूळची सर्वात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे अण्णा दिलीप प्रभावळकर या भूमिकेत दिसतात. वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न आहे आणि अशी वैयक्तिक बाब गावात जाहीर करण्याच्या विरोधात केशाला सल्ला देतात. पण पत्रकार आणि काही खेड्यातील राजकारणातल्या तरुणांच्या मदतीने भगवान दत्तात्रेयाने मंगरूळमध्ये हजेरी लावल्याची बातमी अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडवते. आता दत्तात्रेय मंदिराची मागणी होत असते. सरकारकडून चांगल्या हेतूने पैसे घ्यावेत आणि या निधीचा चांगला वापर करावा अशी इच्छा भाऊंच्या मनात येते. पण अण्णांना हे सगळं काही मान्य नसते. अण्णांची खेड्यात रुग्णालय बनवण्याची दृष्टी असते. पण लवकरच गावात मंदिर बांधले जाते आणि हळूहळू गाव एक प्रसिद्ध आणि पवित्र देवस्थान बनते. व्यापारीकरणामुळे मंगरूळचा कायापालट होतो. पण अण्णांशिवाय याबद्दल कोणी तक्रार करत नसते. व्यावसायिकदृष्ट्या प्रगती करण्याचा हक्क प्रत्येक गावाला आहे. पण देवाचा वापर करणे कितपत नैतिक आहे? देऊळ ही कथा सगळ्या व्यापारीकरण झालेल्या देवस्थानाची आहे. श्रद्धा हा एक वैयक्तिक विषय आहे, परंतु आजकाल तो केवळ एक पैसे कमवण्याचे साधन म्हणून वापरला जातो. देऊळ या चित्रपटात हा विषय खरोखरच खूप सुंदरपणे मांडला आहे. उमेश विनायक कुलकर्णी यांचे उत्तम दिग्दर्शन, गिरीश कुलकर्णी यांनी केशाच्या भूमिकेत केलेले अप्रतिम काम या चित्रपटाला आणखी सुंदर बनवते. देऊळ नक्कीच आपल्याला प्रत्येक पवित्र स्थान आणि त्यामध्ये गुंतलेल्या राजकारणाच्या सद्यस्थितीबद्दल विचार करायला लावते. जागतिकीकरणामध्ये सामान्य व्यक्ती नव्हे तर आता देव आणि पवित्र स्थळांचे देखील व्यापारीकरण करण्यात आले आहे. 2011 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता
आणि सर्वोत्कृष्ट पटकथा या प्रकारांतर्गत 59व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ह्या चित्रपटाने सर्वाधिक 3 पुरस्कार जिंकले. 1. श्वास. संदीप सावंत दिग्दर्शित हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. एक ग्रामस्थ विचारे आपल्या 8 वर्षाच्या नातू परशा उर्फ परशुरामला डोळ्याचे निदान करण्यासाठी पुण्यातल्या डॉक्टर सानेकडे घेऊन जातात. सोबत परशाचे मामा दिवाकर देखील आलेले असतात. डॉक्टरांच्या पहिल्या भेटीदरम्यान परशाला रेटिनोब्लास्टोमा एक दुर्मिळ डोळ्याचा कर्करोगाचा बळी असल्याचे निदान करतात. UK आणि US मधील इतर सहकाऱ्यांशी सलामसलत केल्यानंतर असे आढळते की ओढवण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे ऑपरेशन करणे, ज्यामुळे परशाला पूर्ण आयुष्य आंधळे राहावे लागणार. आपल्या नातवाला वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याला आंधळं करणं हे आजोबांना बिलकुल समजत नाही. आपल्या नातवाला आयुष्यभर आंधळं डोळ्यासमोर पाहण्याच्या कल्पनेने आजोबा सुन्न होऊन जातात. पण डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी नातवाला वाचवण्याचा हाच एक मार्ग असल्याचे पटवून देतात आणि सत्य कितीही कटू असलं तरी ते स्वीकारण्यातच हित आहे हे त्यांना पटवून देतात. आजोबा आणि परशाचा भावनिक प्रवास या चित्रपटामध्ये सुंदरपणे दाखवला आहे. अश्विन चितळे याने परशुराम विचारेच्या भूमिकेत आपल्या निरागस कामाने दर्शकांचे मन जिंकतो. हा चित्रपट मनावर भारी ठसा उमटवून जातो. हा चित्रपट अप्रतिम पटकथा, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि छायांकन याचे एक सुंदर मिश्रण आहे. हा चित्रपट 2004च्या ऑस्करमध्ये भारताचा अधिकृत प्रवेश होता आणि सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाच्या श्रेणीसाठी या अकॅडमी पुरस्कारात याने 6वा क्रमांक पटकावला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि अश्विन चितळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा मिळाला. हे सर्व चित्रपट पाहिल्यानंतर आपण आजकाल पाहतो त्या चित्रपटांच्या गुणवत्तेबद्दल नक्कीच विचार करू. फक्त 20 चित्रपटांमधून संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीतले सर्वोत्कृष्ट चित्रपटांना संक्षिप्त करणे अवघड आहे. म्हणून आणखी काही चित्रपटांचा उल्लेख आम्ही करणार आहोत. त्यामध्ये येतात दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर आधारित असलेला चित्रपट हरिश्चंद्राची फॅक्टरी, तमाशा, रंगमंच आणि लावणी कलाकारांच्या आयुष्यावर आधारित असलेला नटरंग, भालजी पेंढारकर दिग्दर्शित आणि जयश्री गडकर यांच्या अभिनयाने नटलेला साधी माणसं हा चित्रपट, ठाकर या आदिवासी जमातीच्या आयुष्यावर चित्रित केलेला जाईत रे जाईत हा चित्रपट. यात स्मिता पाटील आणि मोहन आगाशे मुख्य भूमिकेत दिसतात. Subscribe to Chinglish Reviews for worldwide movie trends and discussions. Hit the bell icon for regular updates.